नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं मराठी कोडिंग शाळा या यूट्यूब चॅनलवर। तर आजपासून आपण एक नवीन सिरीज स्टार्ट करतोय, कोर जावा विथ AI। यामध्ये खूप सारे इंटरव्ह्यू क्वेश्चन मी डिस्कस करणार आहे आणि जवळपास 4 ते 5 प्रोजेक्ट मी इथं डिस्कस करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि अजून एक AIचा ॲडिशनल प्रोजेक्ट इथं घेण्याचा प्रयत्न करणार आहे आणि पूर्ण कन्सेप्ट ह्या डेपमध्ये आपण जाणून घेणार आहे। जर तुमचा रिस्पॉन्स हा कोर जावाला चांगला असेल तर पुढे जाऊन मी ॲडव्हान्स जावा, स्प्रिंग बूट या गोष्टी पण लॉन्च करू शकेल। मेन हा व्हिडिओ आता मी लगेच शिकवायला नाही सुरुवात करणार आहे, आपली जी शिकवायला सुरुवात आहे ती नेक्स्ट व्हिडिओपासून होणार आहे। पण त्याआधी तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की मी प्रत्येक सिरीज ही लॉन्च केली आतापर्यंत, ती कंप्लीट करण्याचा मी प्रयत्न केला आहे। त्यामध्ये तुम्ही बघितलं असेल की सी मी इथं कंप्लीट केलं आहे, नंतर इथं पायथॉन तुम्ही बघा ते मी कंप्लीट केलेलं आहे आणि AML डेटा सायन्स ते आपले तिथे 2 ते 2.5-3 वर्ष चालणार आहे, तर ती साईड बाय साईड ती आपली सिरीज ही चालूच आहे। मेन आता काय आहे की बऱ्याचशा मुलांची ही डिमांड होती की सर तुम्ही डेली एखादी सिरीज चालू ठेवा, तर त्यासाठी मी कोर जावा विथ AI ही सिरीज मी चालू केलेली आहे। आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओद्वारे हे जागृत करण्यासाठी आलेलो आहे की तुमच्यामध्ये जर कन्सिस्टन्सी नसेल ना तर मला पण फोर्स नका करू की सर सिरीज तुम्ही टाका, सिरीज तुम्ही टाका। मी प्रत्येक व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर माझा प्रत्येक व्हिडिओ पहिला जो व्हिडिओ ना त्याला 20,000 किंवा 15,000च्या वरती व्ह्यूज तुम्हाला दिसतील। पायथॉनचा पहिला बघा, सीचा पहिला बघा, या दोन्हीपैकी तुम्हाला व्ह्यूज दिसतील। ठीक आहे की एक टीचर म्हणून मी व्ह्यूजकडे अपेक्षा नाही ठेवली पाहिजे, जेवढे येतात त्यांना शिकवलं पाहिजे। पण मला हे समजत नाही की लास्टपर्यंत 100 मुलंसुद्धा टिकत नाही, असं तर नाही होऊ शकत ना की एखादी सिरीज मी स्टार्ट केली आणि लास्टपर्यंत 100 मुलं पण टिकत नाही। याला मेन रिझन काय आहे की पहिला व्हिडिओ जोशमध्ये येऊन बघणं, असं नाही की टीचिंग वगैरे मुलांना आवडत नाही। तुम्ही बघा टीचिंग कन्सिस्टन्सली इम्प्रूव्ह होत चालते पण कमी नाही होत। हल्ले ना तुमच्यामध्ये इंटरेस्ट हा जागृत झाला पाहिजे। हल्ले ना बरेचसे नाही, तुम्ही माझंच नका घेऊ, मोठ्या मोठ्या क्रिएटरची प्लेलिस्ट बघा, तिथं पण काय पहिल्या व्हिडिओला खूप जास्त व्ह्यूज असतात, मिलियनमध्ये, आणि दुसऱ्या व्हिडिओला डायरेक्ट लाखामध्ये व्ह्यूज येऊन लागतात। डायरेक्ट तुम्ही बघितलं त्याच्यापेक्षा कमी हजारामध्ये सुद्धा व्ह्यूज राहतात काही एवढ्या मोठ्या चॅनलवाल्यांचे। ते मेन रिझन काय आहे की तुम्हाला मी एक जागृत करण्यासाठी आलेलो आहे की जर तुमच्यामध्ये कन्सिस्टन्सी असेल ना तरच या व्हिडिओ खाली एक कमेंट करा की सर आम्ही कंटिन्यू ही सिरीज, तुम्ही डेली जे व्हिडिओ टाकशाल ते आम्ही बघू। तुम्ही हप्त्यामध्ये 4 व्हिडिओ टाकले तर आम्ही 4 व्हिडिओ नक्की बघू, त्यांची रिव्हिजन करू। आणि तुम्ही ज्या दिवशी म्हणाल की मला इंटरव्ह्यूसाठी एक स्टोरी ठेवली तर तुम्ही जावाच्या इंटरव्ह्यूसाठी तयार झाले पाहिजे, अशा पद्धतीचं मी शिकवेलच। पण तुम्ही तुमच्या साईडनी पण एफर्ट्स तसेच टाकले पाहिजे की हा टॉपिक मी शिकलो आहे, या टॉपिकचं एक्सप्लेनेशन मला कसं देता येईल, या टॉपिकवर मला कोणी काही क्वेश्चन विचारले तर कसं देता येईल, त्यासाठी तुम्हाला स्वतःहून खूप जास्त एफर्ट टाकावं लागतं। ठीक आहे, तर कसं करायचं मी तुम्हाला काही गोष्टी पहिल्यांदाच गायडन्स करून देतोय की हा आपला सिलेबस आहे। काय हा आपला सिलेबस आहे, जवळपास 15 ते 20 चॅप्टर आहे टोटल। हे चॅप्टर वाईजच सांगतो मी की जावाचं इंट्रोडक्शन, ह्या जावाच्या इंट्रोडक्शनमध्ये जवळपास 5 ते 6 व्हिडिओ आपले येतील। पूर्ण डिटेलमध्ये जावाचं इंट्रोडक्शन आपण शिकणार आहे की जावा म्हणजे काय, कोर ॲडव्हान्स जावा काय असतं, नंतर जावाचे एडिशन कोणते, जावा इंटरनली वर्क कसं करतं, जावाचे फीचर्स कोणते, इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला ते फीचर्स कशा प्रकारे एक्सप्लेन करायचे, यावर सगळ्यात जास्त फोकस राहील। पहिले 8 लेक्चर तुमचे त्याच्यातच जाणार। मग प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये व्हेरिएबल्स काय असतात, डेटा टाईप काय असतात, जावामध्ये डेटा टाईप कसे व्हॅरी करतात, टोकन्स काय असतात, ऑपरेटर्स, सेपरेटर्स, या सगळ्या गोष्टी तुमच्या काय इथं येणार। कंट्रोल स्टेटमेंट म्हणजे की तुमचं इफ, एल्स, स्विच स्टेटमेंट काय, या सगळ्या गोष्टी तुम्हाला केल्या जातील। आणि नंतर तुमचं OOP बेस्ड कॉन्सेप्ट आहे, याच्यावर जवळपास 20 दिवस आपण देणार आहे। इनकॅप्सुलेशन, पॉलिमॉर्फिझम, दिस कीवर्ड, सुपर कीवर्ड, नंतर तुम्ही इनहेरिटन्स, टाईप्स ऑफ इनहेरिटन्स, सगळ्या गोष्टी आपण इथे डिस्कस करणार आहे। तर याचे 20 ते 22 लेक्चर येतील। नंतर याचे लेक्चर GUI, AWT स्विंग हा टॉपिक मोस्टली आता नाही शिकवत, पण आपल्याला त्याच्या बेसिसवर काही प्रोजेक्ट घ्यायचे, जसं की टिक-टॉय गेम आपल्याला बनवायचं आहे, हा प्रोजेक्ट आपला इथं होईल। एक्सेप्शन हँडलिंग एक टॉपिक आहे, स्ट्रिंग एक टॉपिक आहे, मल्टीथ्रेडिंग, सिंक्रोनायझेशन, जावा इनपुट आउटपुट अँड सिरियलायझेशन हा एक टॉपिक आहे। आले ना, तर हा एवढे सारे टॉपिक म्हणजे की फक्त 10 चॅप्टर झाले तुमचे आणि याच्यासाठी खूप जास्त टाईम लागणार, जवळपास 3 ते 3.5 महिने मी जावा तुम्हाला शिकवणार। ठीक आहे, तर तशा वेळेस तुम्ही तुमच्या साईडने एफर्ट दाखवा, तुमच्या साईडने कन्सिस्टन्सी ठेवा की तुम्हाला पुढचे 90 दिवस किंवा 100 दिवस, जर चला एक्झाम येते तुमची तर काही दिवस मी एक्झामसाठी मध्ये सिरीजमध्ये गॅप पण ठेवल। 4 महिने धरून चालू आपण, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, नंतर काय चला सप्टेंबरपर्यंत घेऊ आपली ही सिरीज संपवायची आणि तुम्ही तुमच्या एंडनी पण संपवा। जर तुमचं कोर जावाला चांगला रिस्पॉन्स जर भेटला मला आणि मी माझ्या पद्धतीने पूर्णपणे ट्राय करणार आहे की तुमच्यापर्यंत चांगलाच कंटेंट ही देण्याचा डिलिव्हर करेल, तर आपण पुढे ॲडव्हान्स जावा पण जाऊ शकतो।
ठीक आहे. तर हा तुमचा सिलेबस झाला. नंतर तुमचा येतो जावा इनपुट आउटपुट सिरियलायझेशन. हे अजून काही टॉपिक आहे, त्याच्या बेसिसवर आपण नोटपॅड एडिटर, शॉकेट प्रोग्रामिंग, नंतर चॅटिंग ॲप्लिकेशन आपल्याला बनवायचं आहे, ॲरे, कलेक्शन फ्रेमवर्क, जेनेरिक्स, जावा एचे फीचर्स, नंतर जावाची डेटाबेस सोबत कशी कनेक्टिव्हिटी करतो, तसं हा ॲडव्हान्स जावाचा पार्ट आहे. पण आपण हा पार्ट इथं पण डिस्कस करू शकतो. नंतर एक बिलिंग सॉफ्टवेअर आहे, ॲपलेट्स आणि प्रोजेक्ट, कार क्रॅश गेम, असे जे गेम आहे मी ज्यांच्याकडून शिकलो आहे किंवा माझ्या परीने मी माझे नवीन काही गोष्टी त्याच्यामध्ये ॲड करण्याचा प्रयत्न करणार आहे की AI चा इंटिग्रेशन करून तुमच्यापुढे एक प्रोजेक्ट मी बनवण्याचा प्रयत्न करणार आहे. ठीक आहे. LLM मॉडेलचं इंटिग्रेशन करायचं आहे, आपल्याला जावामध्ये प्रोजेक्ट बनवायचा आहे. तर जिथे मला AIची गरज वाटेल तिथं मी AIचं नक्की तुम्हाला सांगेल. पण तुम्हाला बेसिक कशा फोकस करायचे, मी आत्ता जेवढं शिकवतो त्याच्यावर जास्त फोकस करायचं आहे. मेन प्रत्येक मराठी मुलाला जो पण हा व्हिडिओ बघतोय, तुमची जर कन्सिस्टन्सी असेल तर खरं सांगा की सर आम्ही पुढचे 3 ते 4 महिने नक्की याच्यामध्ये कन्सिस्टन्सी ठेवू आणि पुढं आपलं काम करत राहू, तरच मला हा कोर्स पुढं कंटिन्यू करण्यामध्ये जास्त इंटरेस्ट असं मला वाटतो. जावामध्ये बऱ्याचशा मुलांना असं वाटतं जॉब्स नाही आहे, पण अजून पण जॉब्स आहे जावामध्ये. ॲज अ फ्रेशर तुम्ही जात असाल तर ॲज अ फुल स्टॅक डेव्हलपर तुम्हाला स्प्रिंग बूट पण आलं पाहिजे, मायक्रो सर्व्हिसेस पण आलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी मी पुढे जाऊन शिकू शकतो, पण तुमचं सपोर्टवर डिपेंड असेल. ठीक आहे. आणि कुठलेही चार्जेस मी घेत नाही आले, मला कुठं अपेक्षा पण नाही. ठीक आहे. माझ्यापर्यंत जेवढं शक्य होईल तेवढं मी इथं पूर्ण कंप्लीट करण्याचा प्रयत्न करतो. मला जेवढा टाईम मिळतो तेवढं मी यूट्यूबवर देण्याचा प्रयत्न करतो. पण तुमच्या साईडने जर मला रिस्पॉन्स कमी दिसला तर माझं मोटिवेशन कुठंतरी डाऊन होतं. त्याच्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, आपल्या प्रत्येक मुलापर्यंत हे जाऊ द्या. कारण की मला माहिती आहे की खूप चांगले पण टीचर आहे आपल्यापेक्षा, पण मी माझ्यापर्यंत जेवढं शक्य होईल तेवढंपर्यंत तुमच्यापर्यंत कंटेंट देण्याचा मी प्रयत्न करतो आहे. ठीक आहे. तर कोर जावा विथ AI आपली स्टार्ट होते कधीपासून, तर उद्यापासून आपली 15 आज होती, तसं आज त्याचा लॉन्चिंग व्हिडिओ आहे असं समजून चला. 15 एप्रिल आहे. 16 एप्रिलपासून आपले डेली व्हिडिओ यायला सुरुवात होईल. पहिले 7-8 दिवस कन्सिस्टन्सीने बघा, नंतर तुमचा चांगला रेग्युलर पार्ट हा चालू होऊन जाईल. ठीक आहे. तर काही डाऊट असेल तर मला नक्की सांगा. इंस्टाग्रामवर तुम्ही DM करू शकता आणि आपल्या या कामासाठी तुम्ही एक फ्रेश माइंडने परत एकदा स्टार्ट करू शकता. ठीक आहे. तर मेन काय आहे की कन्सिस्टन्सी हीच की असते, म्हणजे सक्सेसची की आहे. तुम्ही जर पहिल्या दिवसापासून, जसं की मी प्रत्येकाला सांगत असतो, तुमचं आतापर्यंत जे काय बिघडलं असेल, जी काय गोष्ट तुमची झाली असेल, पण तुम्ही आता सेट टाईम T=0 इथून सुरुवात करा आणि पुढचे 3 ते 4 मंथ फक्त इथं काय करा, व्यवस्थितपणे ही गोष्ट शिका. तुम्ही म्हणजे सर जावासाठी 3 ते 4 मंथ लावतात, ज्याच्या जावाचा कन्सेप्ट स्ट्रॉंग आहे त्याच्या पुढे जाऊन ॲडव्हान्स जावा, स्प्रिंग बूटमध्ये खूप जास्त त्याला फायदा होईल. ठीक आहे. इंटरव्ह्यूमध्ये कोणते क्वेश्चन विचारले जातात ते पण मी इथं प्रत्येक टॉपिक वाईज इथे एक्सप्लेन करणार आहे. तर तुम्ही पुढचे 3 ते 4 महिने खरंच कन्सिस्टन्सी ठेवणार असेल तर खाली कमेंट करा की सर आम्ही नक्की कन्सिस्टन्सी ठेवू. आणि मी त्याच वेगाने, त्याच जिद्दीने, जसं C लँग्वेज मी शिकवलं, जसं पायथॉन मी शिकवलं, जसं जावा पण मी कंप्लीट करण्याचा प्रयत्न करेल. ठीक आहे. तर पहिला व्हिडिओ आहे, तुमच्यामध्ये थोडं मोटिवेशन जागृत करण्याची खूप गरज मला असं वाटली. कारण बरेचसे मुलं त्यांचा मेन पर्पज विसरून गेले. मेन म्हणजे की एवढ्या साऱ्या AIच्या न्यूज येत आहे आणि त्यांना असं वाटतं की सगळं काही नष्ट होणार आहे त्याच्यामुळं, किंवा कोडिंग काही राहणारच नाही असा विचार करून ते स्वतःला डिमोटिवेट करताय. जसं की ओरॅकलने तुम्ही बघा की एक प्लेसमेंट जरी त्यांनी एवढं लोकांना 30,000 लोकांना काढलं, पण त्यांनी एका जणाला 250 करोड CRचं पण पॅकेज दिलेलं आहे. कुठेतरी चांगल्या लोकांची ही गरज आहे. हल्ल्याने चांगल्या स्किल डेव्हलपरची गरज आहे. तुम्ही प्रॉपर नॉलेज घेतलं, तुम्ही बेसिक टू ॲडव्हान्सपर्यंत सगळ्या गोष्टी जर शिकला व्यवस्थित, तर तुम्हाला पण चांगलं पॅकेज मिळू शकतं. ठीक आहे. त्याच्यामुळं असे हार नका मानू, परत एकदा मैदानामध्ये या, परत आपलं मोटिवेशन जागृत करा आणि पुन्हा एकदा आपल्या भाषेमध्ये कोडिंग शिका आणि इंग्लिशमध्ये बोलण्याचा प्रयत्न करा. जास्तीत जास्त इंग्लिशमध्ये कन्व्हर्सेशन ठेवा. कन्सेप्ट जरी तुम्ही मराठीमध्ये शिकताय पण इंग्लिशमध्ये तुम्हाला बोलता हे आलंच पाहिजे. ठीक आहे. डेली प्रॅक्टिस करा. तुम्हाला मी लेक्चरमध्ये गायडन्स पण करत जाईल की तुम्ही इंग्लिशचा कसा डेली सराव करायचा आहे. ठीक आहे. लाईव्ह मी नाही घेते कारण लाईव्हमध्ये खूप जास्त टाईम वेस्ट होतो. मला असं वाटतं की रेकॉर्डेड फॉर्ममध्ये तुमच्यापर्यंत जास्त गोष्टी व्यवस्थितपणे डिलिव्हर केल्या जातील आणि जास्त कंटेंट मी इथे घेऊ शकेल. ठीक आहे. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, बाकीचं बघू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि थँक्यू सो मच. ऑल द व्हेरी बेस्ट.